दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कॅपिटल गेन्स. कॅपिटल गेन हा काही वेगळा विषय नाहीये. इट इज पार्ट ऑफ द इन्कम टॅक्स. म्हणजे इन्कम टॅक्सच्याच विषयातलं. म्हणजे लोकांना असं वाटतं कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे एक वेगळा प्रकारचा टॅक्स आहे. तसं काही नाहीये. इन्कम टॅक्स ऍक्टच्या अंडर 5 इन्कम हेड्स आहेत. सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, बिझनेस प्रोफेशन, कॅपिटल गेन्स आणि अदर सोर्सेस. त्यामुळे हा कॅपिटल गेन हा इन्कम टॅक्सच आहे. फक्त आपण त्याला कॅपिटल गेन टॅक्स हे ओघाने म्हणतो त्याला, पण खरा तो इन्कम टॅक्सच आहे. म्हणजे हा जसं सॅलरी आहे तसं कॅपिटल गेन टॅक्स आहे. तो कॅपिटल गेन टॅक्स आता हे आपण पहिले बघितलं की एक्सचेंज झाल्यानंतर तो येतो. त्यामुळे कॅपिटल गेन झालाय का हे आधी बघितलं पाहिजे आणि त्याच्यानंतर टॅक्सेशनकडे गेलं पाहिजे. त्यामुळे पहिला मुद्दा आहे की आता मी जसं सांगितलं तसं की एक मी जुना फ्लॅट दिला आणि नवीन फ्लॅट घेतला. सो दॅट इज अन एक्सचेंज. एक्सचेंज झाला म्हणजे ट्रान्सफरच्या डेफिनेशनमध्ये बसलं, म्हणजे तुम्ही त्या इन्कम टॅक्स ऍक्ट खाली कव्हर झालात.